16 साखर कारखान्यांनी आपली पूर्वीची जाहीर केलेली पहिली उचल मागं घेऊन 3,000 रुपये किंवा 3,000पेक्षा जास्त पहिली उचल जाहीर केलेली आहे। अर्थात ही पहिली उचल आहे आणि ही सगळी उचल ही FRPपेक्षा निश्चितच जास्त आहे। एका बाजूला साखर कारखानदार आणि राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये FRPमध्ये सुद्धा तुकडे करण्याचा प्रयत्न करते आहे। हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान याचिका दाखल केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला इथं शेतकऱ्यांनी मात्र एक रकमी FRPपेक्षा जास्त रक्कम घेतलेली आहे। इथं सरकारचा आणि साखर कारखानदारांचा सपाटून पराभव झालेला आहे। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या 51 कारखान्यांनी कमीत कमी 3500 आणि जास्तीत जास्त 3653 रुपये पहिली उचल आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेली आहे। नुसतं जाहीर केलेलं नाही तर जमासुद्धा झालेले आहे। म्हणजे राज्यातल्या एकूण 164 चालू साखर कारखान्यापैकी 51 कारखान्यांनी 3500च्या वर जे काही पहिली उचल दिली आहे हे स्वाभिमानीचं सगळ्यात मोठं यश आहे आणि एवढ्यावर आम्ही गप्प बसणार नाही। उर्वरित कारखान्यांनी सुद्धा तशाच पद्धतीनं शेतकऱ्यांना भाव द्यावा यासाठी आमचं आंदोलन चालूच राहणार। साखर कारखानदार सर्वाधिक कार्यकारी काय परिस्थिती आहे सध्या, किती कारखान्यांनी जाहीर केला, उपोषण थांबल्याने पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असेल? माझ्या माहितीनुसार 16 साखर कारखान्यांनी पहिली उचल 3,000पेक्षा जास्त जाहीर केलेली आहे। बाकीच्या कारखान्यांना आताच आम्ही काहींना फोन करून निरोप दिलेला आहे। काही ठिकाणी आता कार्यकर्ते आंदोलन करायला जात आहेत। हे आंदोलन संपूर्ण सगळ्या साखर कारखान्यांनी मान्यता देऊपर्यंत थांबणार नाही। गावाने जातील, कार्यकर्ते कारखाने बंद पाडतील, पण आम्ही गप्प बसणार नाही। रिकव्हरीचं कारण सांगून प्रत्येक वर्षी सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखानदार अडू नका। याचं कारण रिकव्हरीमध्ये चोरी होते मोठ्या प्रमाणामध्ये। रिकव्हरी याचा अर्थ साखर कारखान्यांनी तयार झालेली साखर रेकॉर्डला न आणता त्यातली काही साखर ही लपवून ठेवली जाते आणि त्यातून ही जी काही चोरलेली साखर आहे ती काळ्या बाजारामध्ये विकली जाते आणि विकून त्यातून काळा पैसा तयार होतो। सोलापूर जिल्ह्यामध्ये टक्केवारी रिकव्हरीची कमी होणं याचं कारण हेच आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये FRP कमी बसायचं दुसरं कारण असं आहे की तोडणी वाहतुकीचा भरमसाठ खर्च लावला जातो आणि तो ऊसाच्या दरातून वजा केला जातो। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये FRP कमी बसते। या संदर्भामध्ये एक याचिका मी स्वतः कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये दाखल करणार आहे। अधिवेशनामध्ये कुठेच साखर कारखानदारीवर चर्चा होत नाही, मुख्यमंत्री सुद्धा शांत बसतात। काय मुख्यमंत्री कारखानदारांना पाठीशी घालतात, काय नक्की याला काही अंशी मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा दोष देईन, कारण निवडणुकीमध्ये साखर कारखानदारांनाच मतं देऊन निवडून दिल्याचे हे सगळे परिणाम आहेत। तेव्हा साखर कारखानदार म्हणजे ऊसाचा पैसा बुडवणारेच जर का आमदार असतील तर विधानसभेत सर्वपक्षीय, तर मग विधानसभेत ऊस दरावर चर्चा होईलच कशी? मुख्यमंत्री 15 रुपये सुद्धा एकीकडे कारखानदारांना, मुख्यमंत्र्यांनी तर सरळ ब्लॅकमेलरची भूमिका बजावलेली आहे की 15 रुपये मुख्यमंत्री निधीसाठी द्या नाहीतर तुमची काटामारी बाहेर काढेन। म्हणजे काटा मारतात हे मुख्यमंत्र्यांना माहीत आहे। माहीत असताना जर याच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ काय? मग 15 रुपये दिलं की काटामारीवर मुख्यमंत्री भाष्य करणार नाहीत का? खरं तर माध्यमांनी मुख्यमंत्र्यांनाच याचा प्रश्न विचारला पाहिजे। विठ्ठल सरकारने गत वर्षीचे 500 रुपये अजून दिले होते, यंदाच्या इलेक्शनमध्ये द्यावं म्हणून हंगामा द्यावं म्हणून काही विशेष संघर्ष करणार आहात? 100% त्यांनी घोषणा केली म्हटल्यानंतर त्यांना द्यावंच लागेल, कारण त्यांनी 3500 रुपये देतो म्हटल्यानंतर सभासदांनी त्यांना मत दिलेलं आहे, आमदार केलेलं आहे, हे त्यांनी विसरू नये। आणि सभासदांनी ज्यांनी त्यांच्या कारखान्याला ऊस घातलेला आहे त्यांनी त्याचा जाब विचारावा, देत नसतील तर त्यांच्या दारात जाऊन बसावं। उपोषण करते संघटनेतले कार्यकर्ते त्याबद्दल काहीच बोलले नाहीत, फक्त पुढच्या ह्याच्याबद्दल मागच्या बाकीबद्दल काहीच बोलले नाहीत। कारखानदारांना मॅनेज आहेत असले प्रश्न विचारून विनाकारण चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही बदनाम करू नये असं मला वाटतं। सगळा महाराष्ट्र लुटून झाला, आता शेतकऱ्यांच्या बाजार समिती जरी शिल्लक ठेवा, तिथं सुद्धा मंत्र्यांना लुटता यावं म्हणून जर का मंत्री आणि राज्यमंत्र्यांना जर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन करणार असाल, तुम्ही IAS दर्जाचे अधिकारी देताय, ठीक आहे, त्याचं आम्ही स्वागतच करू, परंतु मंत्र्यांचं राज्यमंत्र्यांचं बाजार समितीमध्ये कामच काय? मग ज्या
शेतकऱ्यांनी आपले प्रतिनिधी बाजार समितीमध्ये मतं देऊन निवडून दिलं, त्यांचं काय? म्हणजे एक प्रकारे बाजार समिती हे चराव कुरणं आहेत आणि या चराव कुरणामध्ये चरण्याचा अधिकार हे जे काय पांढऱ्या हत्तीसारखे पोचलेले मंत्री आहेत त्यांनाच आहे, असाच हा सरकारचा निर्णय दिसतो. याचा मी निषेध करतो.